पुरणपोळी ही महाराष्ट्राची शान आहे। प्रत्येक सणाला अगदी घराघरात आवर्जून बनवली जाते। तर पुरणपोळी दोन प्रकारची असते, एक असते नॉर्मल पुरणपोळी आणि दुसरी असते खापरावरची पुरणपोळी। अशाच एका खानदेशी काकांकडून आज आपण मांडा कसा बनवायचा हे बघणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, नॉर्मल मोठी चपाती लाटण्यासाठी जेवढं पीठ लागतं अशा आकारामध्ये 2 उंडे घेतलेले आहेत आणि ते पुरीच्या आकारामध्ये लाटून घेतलेले आहेत। एका याच्यावर ठेवलेले आहेत भरपूर सारं पुरण आणि दुसरी लाटलेली पोळी त्यावर ठेवून ते छानपैकी सील करून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाची टिप म्हणजे पुरणपोळी लाटण्यासाठी एका मोठ्या पोळपाटाला सुती कपडा बांधायचा आहे, जेणेकरून ही पुरणपोळी लाटताना पोळपाटाला ती चिकटत नाही, फाटत नाही आणि छानपैकी आपल्याला सरासर ती लाटता येते आणि फटाफटी मोठी सुद्धा होते। वरच्या कवरिंगच्या पिठामध्ये अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा वापरलेला असतो, जेणेकरून ही पुरणपोळी म्हणजेच आता मांडा बनवताना ती फाटत नाही आणि छानपैकी हवी तेवढी मोठ्या आकारामध्ये ते आपण बनवू शकतो। आणि ही कणिक खूप घट्टसर ठेवायची नाही, सैल ठेवायची आहे आणि पुरणाची सुद्धा कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे। दोघांची कन्सिस्टन्सी सेम जर असेल तर मांडा लाटताना किंवा तो बनवताना अगदी सोपं जातं। काही प्रमाणात पुरणपोळी ही पोळपाटावर लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय त्याप्रमाणे ती हातावरती फिरवून मोठ्या आकारामध्ये ती परिवर्तित करायची आहे आणि त्यानंतर छान अशा कडकडीत तापलेल्या खापरावरती ती छान भाजून घ्यायची आहे। भाजताना साजूक तूप नक्कीच टाकायचं आहे आणि भाजल्यानंतर ती थोडीशी थंड झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ती फोल्ड करायची आहे। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।